भारताचं पाणी थांबवलं तर युद्ध, पाकिस्तानची पुन्हा एकदा अण्वस्त्रांची डरकाळी. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नातं अनेक दशकांपासून तणावपूर्वक आहे. सीमाविवाद, दहशतवाद, राजकीय कुरघोडी आणि आता पाणी. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरनं भारताने सिंधू जल करारावर पुनर्विचार करण्याचे संकेत दिले. यावर पाकिस्तानची नेहमीच सवयीनुसारच घाबरण्याची भाषा पुन्हा एकदा सुरू झाली. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीस अब्बास यांनी अलीकडेच एका भाषणात म्हटलं होतं, जर भारताने आमचं पाणी थांबवलं तर आम्ही युद्धासाठी तयार आहोत. आमच्याकडे गौरी, शाहीन, गझनवी यासारखी क्षेपणास्त्रे आहेत आणि 130 अण्वस्त्रे फक्त भारतासाठी राखून ठेवली आहेत. हे विधान केवळ एक पोकळी धमकी नाही, तर भारताच्या पाण्यावरच्या अधिकारावर चाललेली थेट कुरघोडी आहे. अब्बास पुढे म्हणाले की आम्ही अण्वस्त्रे कुठे ठेवली आहेत हे भारताला माहीत नाही आणि गरज पडली तर ते वापरायलाही आम्ही मागेपुढे बघणार नाही. पाकिस्तानकडून ही पहिली वेळ नाही जेव्हा त्यांनी अनेक अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिली आहे. प्रत्येक वेळी भारताने काही ठाम पाऊल उचललं की पाकिस्तान अशा प्रकारे युद्ध आणि अणुबॉम्बची भाषा बोलू लागतं. सिंधू जल करार आणि भारताची भूमिका. सिंधू जल करार हा 1960 साली भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला एक ऐतिहासिक करार आहे. बियास, रावी आणि सतलज नियंत्रण ठेवले, तर झेलम, चेनाब आणि सिंधू या 3 नद्यांवर पाकिस्तानचा वापर निश्चित करण्यात आला. हा करार भारताने युद्धसदृश परिस्थितीसुद्धा पाळला हे जगाला माहीत आहे. मात्र आता परिस्थिती बदलली. भारतावर सातत्याने होणारे दहशतवादी हल्ले आणि पाकिस्तानकडून मिळणाऱ्या अशा पोकळ धमक्यांमुळे भारताच्या संयमाचा अंत होत चालला. त्यामुळे सिंधू जल करार रद्द करण्याची शक्यता भारताने उघडपणे बोलून दाखवलेली आहे.